नमस्कार मित्रो, मुख्यमंत्री योजना दूत 50,000 जागा, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीला 1 जागा आणि शहरी भागात वार्ड प्रमाणे जागा। उदाहरणार्थ नगरपंचायतच्या लेवलने 17 किंवा त्यापेक्षा जास्त जागा ह्या योजना दूतसाठी आहे। योजना दूतला पगार मानधन म्हणून 10,000 रुपये वेतन आहे। 6 महिन्यासाठी कालावधी असेल, पण योजना दूतचा ऑनलाईन फॉर्म आजपासून 13 सप्टेंबर पर्यंत सुरू करण्यात आलेला आहे। तर याचा फॉर्म अगदी सोपा आहे, 5 मिनिटात घर बसल्या भरू शकता। यासाठी आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर हे गरजेचं आहे। कशा पद्धतीने फॉर्म भरायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत पहा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल। महायोजनादूत.org या वेबसाईट वरती यावं लागेल। या वेबसाईट वरती आल्यानंतर सर्व वाचून घ्या। 50,000 जागा आहेत आणि नोंदणी करण्यासाठी पहा, इथे उमेदवार नोंदणी नावाचा ऑप्शन आहे। याच खालती आपल्याला आता उमेदवार नोंदणी करायची आहे। त्यापूर्वी तुम्ही ही माहिती वाचून घ्या। त्यानंतर पहा उमेदवार नोंदणी या पर्यायावरती क्लिक करा। आता पहा उमेदवार नोंदणी करतेवेळी क्रायटेरिया काय असणार आहे। तुमचं वय हे 18 ते 35 वयोगटात असणं गरजेचं आहे। 1/1/2024 पर्यंत महाराष्ट्रातील रहिवासी असणं गरजेचं आहे। एज्युकेशन बॅचलर पास असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड, इतक्या गोष्टी गरजेच्या आहेत। आता तुम्हाला हा फॉर्म मराठीत किंवा इंग्रजीत ओपन दिसत असेल, म्हणजे हा लँग्वेज इंग्रजीत दिसत असेल तरी ते लँग्वेज तुम्ही वरून मराठी करून घ्यायची आहे। आता पहा खालती यामध्ये आपल्याला टर्म्स अँड कंडिशनला ऍक्सेप्ट करायचे आहे। पहा इथे ऍक्सेप्ट द कन्सेंट म्हणजे आधार कार्डशी ऍक्सेप्ट करायचं आहे। इथे आधार नंबर तुमचा एंटर करा। आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करा। त्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करा। यानंतर पहा इथे तुमचा आधार व्हेरिफिकेशन होईल। आधार नंबर इथे आधार नंबर तुमचा येऊन जाईल। इथे पुन्हा आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करावं लागेल आणि गेट ओटीपी वरती क्लिक करावं लागेल। तुमच्या आधारशी जो मोबाईल रजिस्टर्ड आहे त्यावरती ओटीपी गेलेला आहे, आधार व्हेरिफिकेशन कोड 6 डिजिट, तो इथे एंटर करा। आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करा आणि व्हेरीफाय वरती क्लिक करा। यानंतर पहा जर एरर येत असेल तर पुन्हा ट्राय करा। व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा मेसेज तुम्हाला येणं गरजेचं आहे। यानंतर आपलं फुल नेम आधारवरचं येऊन जाईल। त्यानंतर इथे ईमेल आयडी तुम्हाला एंटर करावी लागेल, मोबाईल नंबर तुमचा एंटर करावा लागेल। इथून तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्या। इथून तुमची डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आधारवरची येऊन जाईल। तुमचं कास्ट इथून SC ST ओपन OBC जे काही आहे ती तुम्हाला इथून सिलेक्ट करावी लागेल। यानंतर पहा व्हॉट्सअप नंबर तुमचा जो काही आहे तो इथे एंटर करा। व्हॉट्सअप वरती सुद्धा तुम्हाला याची माहिती भेटून जाईल। ऍड्रेस तुमचा फिल करा, सिटी विलेजचं नाव इथे टाईप करा। त्यानंतर पहा स्टेट ऑलरेडी येऊन जाईल। जिल्हा तुमचा इथून सिलेक्ट करायचा आहे। तुमचा पिन कोड इथे एंटर करायचा आहे। डू यू हॅव अ स्मार्टफोन, तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तर येस क्लिक करा। त्यानंतर पहा हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, बॅचलर्स की PG अँड अबव। आता पहा बॅचलर्स म्हणजे तुमचं ग्रॅज्युएट झाला असाल तर, PG अँड अबव म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट करत असाल तर। त्यानंतर पहा हाऊ डिड यू कम टू नो अबाउट योजना दूत, म्हणजे तुम्हाला कसे कळले की योजना दूत फॉर्म भरायचा आहे। तर पहा मीडियावरून, एम्प्लॉयर की कॉल फॉर्म मुख्यमंत्री जलकल्याण कक्ष की ऑदर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। आता मीडियावरून कळलेलं असेल तर मीडियावरून क्लिक करा किंवा ऍडव्हर्टाइज थ्रू। त्यानंतर कन्सेंटला क्लिक करायचं आहे इथं। त्यानंतर पहा आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करून गेट ओटीपी वरती पुन्हा क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा इथे तुम्हाला 6 डिजिट ओटीपी तुमच्या ईमेल आयडी वरती गेलेला आहे, तो इथे एंटर करा। आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करा आणि रजिस्टर वरती क्लिक करा। आता पहा तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे। वेलकम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे। इथून पुढच्या स्टेप आता आपण पाहायचे आहेत। पहा कंप्लीट युअर प्रोफाईल, आता प्रोफाईल कंप्लीट करण्यासाठी या चिन्हावरती क्लिक करा। यानंतर पहा आता आपल्याला माहिती भरायची आहे। पर्सनल डिटेल्स आलेले आहे, तुमचं आधारवरचं नाव आलेलं आहे, ईमेल आयडी तुमची टाकलेला आहात ती आलेली आहे, डेट ऑफ बर्थ आधारवरची आलेली आहे, जेंडर आलेला आहे, कास्ट आलेला आहे, मोबाईल नंबर आलेला आहे, व्हॉट्सअप नंबर आलेला आहे, हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा तुमचं आलेलं आहे। त्यानंतर ही संपूर्ण माहिती तुम्ही भरलेला आहात ती चेक करा। यानंतर एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट यावरती तुम्हाला चूज फाईल करून तुमचं एज सर्टिफिकेट जे काही आहे, शाळा सोडण्याचा दाखला किंवा एज प्रूफ आहे ते इथे अपलोड करायचं आहे। त्यानंतर पहा हु हॅज असिस्टंट यू फॉर फिलिंग द फॉर्म्स, म्हणजे फॉर्म भरतेवेळी तुम्हाला कोणी मदत केली, स्वतः कॉलेजमधून, सेतू केंद्र की सेल्फ, तर सेल्फ सिलेक्ट करू शकता। त्यानंतर पहा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट
व्हेअर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर जॉब. आता कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय करणार तर तो जिल्हा इथून सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर पहा एज्युकेशन डिटेल्स. यामध्ये पहा तुमचं बॅचलर आलेलं आहे, कोर्स स्ट्रीम म्हणजे तुम्ही कोणता कोर्स केलेला आहात तो इथे टाकावा लागेल. उदाहरणार्थ पहा बीकॉम, एमकॉम किंवा तुमचं बीए, बीएससी ते टाकू शकता. त्यानंतर इथे ब्रँच, आता ब्रँचला स्टार मार्क नाही त्यामुळे नाही टाकला तरी चालेल. आता बोर्ड युनिव्हर्सिटी नेम म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, तसे तुमची कोणती असेल ती. आता इयर ऑफ पासिंग, तुमच्या सर्टिफिकेटवर इयर ऑफ पासिंग असतं ते तुम्हाला इथे टाकावं लागेल. उदाहरणार्थ 2021 जे काही असेल तुमचं ते तुम्हाला इथे एंटर करावं लागेल. पर्सेंटेज, तुम्हाला इथे पर्सेंटेज देण्यात आलेले असतात. तुमच्या ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटवरती जे काही सर्व सेमिस्टर असतात त्याच्या खाली पर्सेंटेज देतात ते तुम्ही इथे टाईप करायचं आहे. त्यानंतर पहा अपलोड सपोर्टिंग मार्कशीट, तुम्हाला इथून मार्कशीट चूज फाईल करून अपलोड करायचं आहे आणि ऍड टू लिस्ट वरती क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट जे अपलोड करणार आहात ते जेपीजी, जेपीईजी, पीएनजी किंवा पीडीएफ फॉर्मॅट मध्ये असणं गरजेचं आहे. चूज फाईल करा, जिथे फाईल ठेवलेला आहात तिथून अपलोड करा. इथे अपलोड झाल्यानंतर इथे पुन्हा अपलोड नावाचं चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा डॉक्युमेंट अपलोडेडचा मेसेज वरती येणं गरजेचं आहे. आता मार्कशीट जे असणार आहे ते पीडीएफ फॉर्मॅट मध्येच असणं गरजेचं आहे. मार्कशीट अपलोड वरती क्लिक करा. त्यानंतर हे सुद्धा अपलोड सक्सेसफुली येऊन जाईल. यानंतर पहा माहिती भरलेला आहात, ऍड टू लिस्ट या ऑप्शन वरती क्लिक करा. आता ही तुमची माहिती भरण्यात आलेली आहे. आता आपल्याला हे सेव्ह करायचं आहे. सेव्ह वरती क्लिक करा. प्रोफाईल अपडेटेड सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल. यानंतरचा ऑप्शन पहा, तुमची जी पर्सनल डिटेल्स भरलेला आहात ती ओपन होईल. एज्युकेशन डिटेल्स ओपन होईल. आता इथे पहा खालती व्ह्यू रिझ्यूम नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा रिझ्यूम जो काही आहे तो तुमचा इथे ओपन झालेला आहे. आता याची प्रिंट काढायची आहे. प्रिंट वरती क्लिक करा. ही प्रिंट सेव्ह करू शकता किंवा प्रिंट डायरेक्टली काढू शकता. यानंतरचा ऑप्शन पहा, आता आपल्याला इथे डॅशबोर्ड मध्ये प्रोफाईल नावाचा ऑप्शन झालेला आहे. यानंतर मॅचिंग जॉब्स या नावावरती क्लिक करायचं आहे. पाहू शकता मॅचिंग जॉब्स लोकेशन टाईप येऊन जाईल. इथून तुम्हाला लोकेशन अर्बन की रुरल, अर्बन म्हणजे शहरी भागात पाहिजे की रुरल म्हणजे ग्रामीण भागात, तर इथे ग्रामीण भागात. तर यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा, त्यानंतर इथून तुमचा ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आता तुम्हाला ऑप्शन आलेला आहे ग्रामपंचायतीचा. तर तुमची कोणती ग्रामपंचायत आहे, ज्या ग्रामपंचायत तुम्ही काम करू इच्छिता ती ग्रामपंचायत इथून सिलेक्ट करा. त्यानंतर सर्च वरती क्लिक करा. सर्च वरती क्लिक केल्यानंतर योजना दूत नावाचा ऑप्शन आलेला आहे. इथे पाहू शकता नंबर ऑफ वॅकन्सी 1, मिनिमम क्वालिफिकेशन बॅचलर्स किंवा पीजी अँड अबव, ड्युरेशन आहे 6 मंथ, लोकेशन आहे तुमची जी ग्रामपंचायत आहे ती, पब्लिश डेट आहे 13/8/2024. तर यानंतर पहा आपल्याला अप्लाय किंवा व्ह्यू करायचं आहे. तर व्ह्यू काय तुम्ही बघितलेला आहात, तर अप्लाय वरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा अप्लायड द जॉब सक्सेसफुली, तुमचा जॉब सक्सेसफुली साठी अप्लाय करण्यात आलेला आहे. यानंतर पहा नेक्स्ट ऑप्शन इथे ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशन वरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला पाहता येणार आहे तुम्ही योजना दूत साठी अप्लाय केलाय तर जॉब टायटल योजना दूत, लोकेशन तुमचं आलेलं आहे, स्टेटस अप्लायड आलेला आहे, अप्लायड ऑन कोणत्या दिवशी अप्लाय केलेला आहात ती तारीख आलेली आहे. यानंतर पहा ऍक्शन, इथे तुम्हाला रद्द सुद्धा करता येतंय आणि ते व्ह्यू करता येते. व्ह्यू करून तुमचं ऍप्लिकेशन डिटेल्स म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहात तो ओपन होतोय आणि तुम्हाला जर यातून बाहेर पडायचं असेल तर विड्रॉल करू शकता. पण तुम्हाला जर हा जॉब पाहिजे असेल तर तसंच थांबा. तुम्हाला इथे अप्लायड असेल स्टेटस, तिथे जॉब जर झाला असेल तर तुम्हाला इथे दुसरा मेसेज येऊन जाईल म्हणजे सक्सेसफुलीचा. त्यानंतर पहा इथे कॉन्ट्रॅक्ट नावाचा ऑप्शन आहे, कॉन्ट्रॅक्ट वरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर नो कॉन्ट्रॅक्ट एट असा ऑप्शन येईल. ज्या वेळेला तुमचं योजना दूत म्हणून सिलेक्ट होईल त्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट वरती क्लिक करता येणार आहे आणि तुमचं कॉन्ट्रॅक्ट पाहता येणार आहे. अशा पद्धतीने तुमचा हा ऍप्लिकेशन सक्सेसफुली करता येते. मॅचिंग जॉब्स वरती जाऊन तुम्हाला तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करता येते. सिंपल स्टेप आहेत. शहरी भागात जर भरणार असाल तर अर्बन सिलेक्ट करा आणि तुम्हाला कोणत्या नगरपंचायतला फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरू शकता. उदाहरणार्थ पहा तुमची जवळची नगरपंचायत सर्च करा आणि तिथे किती वॅकन्सी आहेत 17 किंवा जास्त असू शकतात. त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये योजना दूत म्हणून काम करता येणार आहे. अशा पद्धतीने सिंपल स्टेप आहेत.